तर विधान परिषद निवडणुकीवरून संभाजीनगरमध्ये महायुतीमध्ये बिनसलं होतं। अब्दुल सत्तार यांची मनधरणी करण्यात यश आल्यानंतर तो तिढा सुटला, पण आता जिल्हा मध्यवर्ती बँकेवरून भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष तापण्याची शक्यता आहे। संभाजीनगरात बँक निवडणुकीत सेना भाजप आमने सामने। विधान परिषद झाली, आता जिल्हा बँकेसाठी संघर्ष। विधान परिषदेच्या निवडणुकीवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपमध्ये चांगलंच युद्ध रंगलंय। मात्र अखेर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने हा वाद संपला आणि अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अर्ज मागे घेतला। मात्र लागलीच त्यांनी नव्या निवडणुकीचे सूतोवाच केलं, ते म्हणजे समीर सत्तार आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उतरणार आहे। अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेनेनं यासाठी तयारी सुरू केली आहे। शिवसेना भाजपच्या वेगवेगळ्या बैठका होतात। या आधीच्या निवडणुकीत दगाफटका झाला, मात्र आता आम्ही तयार आहोत, कुठलाही दगाफटका सहन करणार नाही, असा इशारा आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपला दिलाय। 3 जागा आहे आमच्या, म्हणून आमचे मतं पूर्ण महायुतीला दिल्या जाईल, याच्यामध्ये कुठेही शंका नाही। राहिला प्रश्न बँकेचा, 2-1 सोबत केलं तर ती चर्चा होणार नाही। तो आम्ही आमची तयारी आहे, पण हे कशासाठी बसलो आम्ही त्यासाठीच बसलो। यावेळेस पूर्ण तयारी आहे, याच्या आधी कधी बसलोच नव्हतो। त्याचा तर फायदा लागला, मिळाला त्यांना। तर भाजपनेही अब्दुल सत्तार यांच्या आरोपांना जशास तसं उत्तर दिलं। आम्ही गेल्या निवडणुकीत कुठलाही दगाफटका केला नाही, आम्ही निवडणुका लढलो, याही वेळेला आम्ही निवडणुका लढू। आम्ही कुणाच्याही ताब्यात बँक सहजासहजी देणार नाही, मात्र अंतिम निर्णय महायुतीच्या पक्षाचे प्रमुख नेते घेतील, असं अतुल सावेंनी म्हटलंय। असं काही बँक कोणाला आम्ही देणार नाही, स्पष्ट सांगतो। आम्ही लढू, त्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि सुमित्राताई पवार हे तिघं मिळून जो निर्णय घेतील तो आम्ही ठरवू। दरम्यान जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात महायुतीचे वरिष्ठ नेते एकमतानं निर्णय घेतील, असं समीर सत्तार यांनी म्हटलंय। मी जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठीचा माझा उमेदवारी अर्ज आजच भरून आलेलो आहे आणि निवडणूक मी लढणार आहे। राहिला प्रश्न जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा, तर ते आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब, खासदार भुमरे साहेब, आमदार अब्दुल सत्तार साहेब हे एकत्रित बसून त्या बाबतीतला निर्णय घेणार आहे। आणि बाकीचे आमचे ज्या पक्षाचे आमदार आहेत ते आमदार सगळे बसून, आमदार महोदय सगळे एकत्रित बसून तो निर्णय घेणार आहे की ते निवडणूक कशा पद्धतीने लढायची। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे सहकार क्षेत्रातील जिल्ह्यातील सर्वात मोठं सत्ता केंद्र आहे। ग्रामीण राजकारणाची नाडी समजली जाणारी ही संस्था आहे आणि आता याच बँकेवर ताबा मिळवण्यासाठी महायुतीतील मित्रपक्षच आमने सामने उभे टाकण्याची शक्यता आहे आणि त्यातूनच संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। विधान परिषद निवडणुकीचा संघर्ष टळला, मात्र बँक निवडणुकीत नेत्यांच्या देहबोलीवरून चांगलाच संघर्ष होणार हे मात्र स्पष्ट दिसतंय। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।